नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आता धमाकेदार ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता अनिकाला मात्र खूप माज आलेला आहे की तिचं ऋषीसोबत लग्न होणार आहे. तर आता मात्र ऋषीला अनिका मुळीच आवडत नाही, पण आता वेळोवेळी ते आपल्या कमळीचा मात्र अपमान करत असते. तर आता मात्र अनिकाला चॅलेंज देत मात्र कमळीला बदलण्याचा निर्णय ऋषीने घेतला आहे. आणि जेव्हा कमळी बदलणार तेव्हा मात्र अनिकाचा माज नक्कीच कमी होणार असं ऋषीला वाटत असते. तेव्हा मात्र इकडे काय घडणार आहे समोर हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र अनिका आता ऋषीसोबत लग्न होणार आहे म्हणून सगळीकडे मिरवत असते की आता मात्र अनिका तिच्या मैत्रिणीसोबत उभी असते कॉलेजमध्ये. तेवढ्यातच आता तिचे अनिकाचे फ्रेंड बोलतात की चल ना अनिका, थोडी स्टडी करूया. आता तुझं आणि ऋषीचं लग्न होणार आहे, आता तुला काही स्टडी करायचं काम नाही, कारण आता तुझा नवराच मात्र प्रोफेसर आहे आणि तुला कशाला स्टडी करावी लागणार, पण आम्हाला तर करावीच लागणार ना. तर अनिका बोलते स्टडी वगैरे काही करायचं नाही, तुम्ही माझ्या मागे जरी राहिला ना तरी मी तुम्हाला पास करण्यास ऋषीला सांगणार. आता तुम्ही कसलीही चिंता करू नका. तेव्हा मात्र आता तेवढ्यातच बाजूनच कमळी आणि निगी जात असते. तर आता कमळी निगी एकमेकांसोबत बोलत असतात. तेवढ्यातच तिथं ऋषी येते. ऋषी बोलते कमळी निगी, काय झालं, कसा अभ्यास चालू आहे तुमचा? छान आहे ना. आता मात्र अभ्यास करायचा. तुम्हाला माहिती आहे ना कमळी, लवकरच स्पर्धा परीक्षा होणार आहे आणि त्याच्यात तुला त्या स्पर्धेमध्ये आता तुला जिंकायचं आहे, विसरून चालणार नाही. म्हणून पुस्तक वाचत असते ना मी दिलेलं. त्यावर कमळी बोलते हो ऋषी सर, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तेवढ्यातच आता तिथं अनिका येते आणि अनिकाच्या मैत्रिणी येतात. त्यावर आता अनिका बोलते की ऋषी, मला मुळीच आवडत नाही की तू या गावच्या कमळीशी आता बोलायचं. आतापर्यंत ठीक आहेस, तुला तिच्यावर दया वगैरे काय यायचं, पण ते ठीक आहे, पण आता मात्र तू माझा आहेस. या सर्व कॉलेजला माहिती आहे की तू फक्त आणि फक्त या अनिकाचा आहेस आणि या कमळी गावच्या मुलीशी, या दोन वाल्या मुलीशी तू मला बोललेला अजिबात चालणार नाही. म्हणून आता मी तुला सांगते, हक्काने सांगते, माझे हे बनणारा नवरा होणार आहेस या नात्याने तुला सांगते की या कमळीच्या तू दूर राहायचं, नाहीतर माझ्यासारखी वाईट बायको तुला कधीही मिळणार नाही. आता मात्र लग्न झाल्याच्या नंतर तर तू हिच्या सावलीतसुद्धा उभं राहायचं नाही. त्या ऋषी रागात बोलते की जस्ट शट अनिका आणि काहीही बोलू नको, तू मला सांगणारी कोण? त्यावर अनिका पुन्हा स्माईल करतच बोलते की अरे ऋषी, तू विसरला की काय? आपला 1-2 दिवसांनी साखरपुडा आहे आणि लगेच 4-5 दिवसांनीच माझी ग्रॅनी आजी आणि तुझी मॉम नयनतारा आंटी आपलं लग्न ठरवणार आहे, लग्नाची तारीख करणार आहे आणि तरी विचारते कोण? तुझी होणारी बायको. तेव्हा मात्र आता ऋषीला प्रचंड राग येते. तर आता अनिका लगेच कमळीच्या दोन्ही वेण्या हातात घेते आणि म्हणते की ऋषी, तुला काय आवडते रे खरं या कमळी, जी तू सतत मागे मागे करत राहते हिच्या? अरे मी माझी स्टाईल बघ, माझं राहणीमान बघ आणि खरंच मी किती छान आहे दिसायला. या 2 वेण्यावालीत असं काय आहे की तू सतत तिच्या मागे फिरतं? खरं ना ऋषी, मला कधीच माहिती नव्हतं की जो व्यक्ती मला आवडते त्याची एवढी या गावच्या कमळी त्याला आवडत असेल. बघ ना, हिचं राहणीमान बघ, हिचे कपडे बघ आणि हे सर्व माझे कपडे बघ, माझी स्टाईल बघ. खरंच ना, तू तर माझ्या मागे मागे करायला पाहिजे. तेव्हा मात्र आता 2 वेण्यावाली म्हणून ऋषी समोर आता अनिका कमळीचा सतत अपमान करते. तेव्हा मात्र आता ऋषीला प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा ऋषी आता अनिकाला चॅलेंज देऊन बोलते की या कमळीच्या रूपावरती तू जे सतत तिला टोमणे मारत असते ना, तर अख्ख्या 2 दिवसामध्ये या कमळीचं रूप तुझ्यापेक्षा स्टायलिश मी तिला बनवून दाखवणार. हे माझं चॅलेंज आहे तुला. तेव्हा मात्र आता अनिका बोलते ठीक आहे, या कमळी जर माझ्यापेक्षा स्टायलिश झाली ना आणि माझ्यापेक्षा हिचं खरंच राहणीमान चांगलं झालं ना, तर तू म्हणशील ते मी करणार. असं दोघात संवाद चालू असते. तेव्हा मात्र आता अनिका तिथून निघून जाते. त्यावर आता ऋषीला काय करावं कळत नाही. तर आता ऋषी कमळीशी काही न बोलता घरी निघून जाते आणि सोफ्यावरती बसून विचार करत राहते की खरंच आता अनिकाचं चॅलेंज तर ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण कमळीला याबद्दल कसं सांगावं? कमळीला
तिच्या 2 वेण्या सोडून ती मला वाटते तशी राहणार का? खरंच हा विचार आता सतत ऋषी करत असते. तेवढ्यातच तिथं आता राधिका येते. राधिका बोलते, काय झालं ऋषी? तेव्हा आता घडलेला सर्व अनिकाने कॉलेजमध्ये काय किती मोठा अपमान आता कमळीचा केलेला असतो ते सर्व आता ऋषी राधिकाला सांगते. तेव्हा मात्र आता ऋषी बोलते की वहिनी, मला काही कळत नाही. मी चॅलेंज केलेलं आहे की कमळीला मी वेगळंच रूप देणार आहे, पण कसं द्यावं मला काहीही कळत नाही. त्यावर आता राधिका बोलते की ऋषी, कसला विचार करतो? चल माझ्यासोबत. एवढाच प्रॉब्लेम आहे ना तुझा? अरे तुला माहिती नाही, मी जिथं घेऊन जाणार आहे ना तुला, तिथं ती व्यक्ती काहीही करू शकते. तेव्हा मात्र आता ऋषी बोलतो, खरंच वहिनी, काहीही करू शकते? कमळीला सुद्धा चेंज करू शकते? म्हणजे कमळी मला जशी आहे ना तशीच आवडते, पण फक्त या अनिकाचा माज उतरवण्यासाठी मला हे सर्व करावं लागणार. तेव्हा आता ऋषी आणि राधिका लगेच कमळीच्या हॉस्टेलवरती जातात. आता कमळीच्या हॉस्टेलवरती गेल्यावर आता कमळी बोलते की राधिका वहिनी, तुम्ही इथं काही काम असतं तर मला सांगायचं असतं ना, मी आले असते तुम्हाला भेटण्याकरता. तेव्हा आता राधिका बोलते की काही हरकत नाही कमळी, मला तुझ्याशी काम आहे. माझ्या ऋषीने जे अनिकाला चॅलेंज दिलेलं आहे ना की तुला पूर्णपणे बदलायचं, तेच मी ऋषीला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता अनिका समोर मला तुझं नवीन रूप दाखवायचं आहे की खरंच तू किती पटीने तिच्यापेक्षा गोड आहे, सुंदर आहे. म्हणजे कमळी तुला असं काही वाटू देऊ नको, कारण तू अशी पण खूपच छान आहेस. पण आता ऋषीने केलेलं कमळी म्हणजे अनिकाला केलेलं चॅलेंज आता ॲक्सेप्ट करेल ना तिनं, म्हणून आता तुला मला चेंज करायचं आहे. तेव्हा मात्र आता राधिका ज्या पार्लरमध्ये सतत जाते तिथं आता ऋषी राधिका आणि कमळीला घेऊन जाते. तेव्हा मात्र आता राधिका बोलते की पार्लरवाल्या ताई, तुम्ही ना यांना असं काही लूक द्या की जेणेकरून सर्व काही यांना पाहतच राहायला पाहिजे. तेव्हा आता ती पार्लरवाली दीदी बोलते की राधिका ताई, तुम्हाला माहिती आहे ना आमच्या पार्लरमध्ये आम्ही काहीही करू शकतो, आता तुम्ही कसलीही चिंता करू नको. आणि ह्या मॅडम अगोदरच खूप छान आहेत दिसायला, यांना नवीन लूक म्हणजे आता माझ्यावरती सोडा. तेव्हा मात्र आता राधिका आणि ऋषी कमळीचा मात्र नवीन लूक चेंज करून टाकतात आणि नवीन लूक पाहून मात्र आता ऋषी पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात पडतो. तर आता मात्र कमळीसुद्धा स्वतःचं रूप बघून चकित होते. तर प्रेक्षकांनो, आता खरंच हे ऋषी आणि राधिकाने फक्त आणि फक्त अनिकाचा माज उतरण्यासाठी आता आपल्याला लवकरच कमळीचं नवीन रूप मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. खरंच तुम्हाला कमळी नवीन रूपात नवीन कपड्यासह मालिकेमध्ये पाहायला आवडणार का? हे सर्व काही कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.